दोघेही प्रसिद्ध डॉक्टर. नवऱ्याचे दवाखान्यामध्ये अनैतिक शरीर संबंध, पत्नीची हत्या की आत्महत्या. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर रोड परिसरात डॉक्टर मनीषा जेजुरकर या महिलेने डॉक्टर पद्धतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केल्याच्या या घटनेने खळबळ उडाली. उच्च शिक्षित सदन घरातील या दाम्पत्यामध्ये असे काय झाले याचे उत्तर फारच चिंतनीय आहे. कारण घर, पत्नी, मुली, संसार आणि उत्तम करिअर असूनही डॉक्टर पतीला परस्त्रीचा मोह झाला. त्याचे त्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असावेत असा संशय मनीषा यांना येत होता. त्यातून घरामध्ये कलह माजला. आपल्या पत्नीला समजून न घेता तिला त्याने इतका त्रास दिला की अखेर तिला मरण चांगले वाटले. पतीच्या अनैतिक संबंधातून पत्नीवर जीव देण्याची वेळ आली. या अत्यंत निंदनीय घटनेचा पोलिसातून मिळालेल्या माहितीवरून पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. डॉक्टर निलेश जेजुरकर आणि त्यांची पत्नी डॉक्टर मनीषा जेजुरकर हे 2 मुलांच्यासह DK नगर, गंगापूर रोड, नाशिक येथे राहत होते. ते त्यांचे भाड्याचे घर होते. डॉक्टर मनीषा जेजुरकर या गायनोकॉलॉजिस्ट आणि आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होत्या. त्याने गेल्या 4 ते 5 वर्षांपासून स्वतःचा दवाखाना उघडून डॉक्टरची प्रॅक्टिस करत होत्या. डॉक्टर निलेश जेजुरकर हे सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे सायकॅट्रिस्ट डिपार्टमेंटला डॉक्टर आहेत आणि ते स्वतः प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात. त्यांना ईश्वरी वय वर्षे 14 आणि अवनी वय वर्षे 9 अशा 2 मुले आहेत. या दोघांचा विवाह 16 वर्षापूर्वी झाला आहे. विवाह झाला तेव्हा मनीषा या जेल रोड येथे असलेल्या सासरच्या घरी राहावयास गेल्या होत्या. सासू सासरे, दीर आणि जाऊ असे सर्वजण एकत्रित कुटुंबामध्ये त्या सर्वजण राहत होत्या. त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी डॉक्टर मनीषा आणि डॉक्टर निलेश हे गंगापूर रोड येथे राहायला आले. सुरुवातीला डॉक्टर मनीषा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरीला होत्या. त्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतःचे सर्व आयुर्वेद व मल्टीस्पेशालिटी पंचकर्म सेंटर हे पंडित कॉलनी नाशिक येथे सुरू केले. तेव्हापासून त्या या क्लिनिकचे काम बघत डॉक्टर निलेश जेजुरकर हे सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे नोकरीला असून ते सकाळी 9 वाजता ड्युटीवर जायचे आणि रात्री 9 वाजता घरी यायचे. त्यांचे एका महिला डॉक्टरच्या घरी येणे जाणे होते. ती महिलाही गंगापूर रोडवर राहायची. त्या महिला डॉक्टरसोबत आपला पती निलेशचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय डॉक्टर मनीषा यांना आलेला होता. कारण निलेशचे तिच्या घरी येणे जाणे होते. तिच्यासोबत वावरणे संशयास्पद असल्यामुळे मनीषा यांनी याचा जाब पतीला विचारला. या कारणावरून दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला. निलेशच्या वागण्यामध्ये काही फरक पडत नसल्यामुळे मनीषा चिडून होत्या आणि निराश होत्या. त्यांनी वारंवार पतीला समजावून सांगितले, पण तो जुमानत नसल्यामुळे काय करावे हेच त्यांना समजत नव्हते. आई वडिलांना बीपीचा आजार असल्याने तिला होणाऱ्या त्रासाबद्दल तिने त्यांना माहिती देण्याचे टाळले होते. दीपावली सणावेळी मनीषा आई वडिलांच्याकडे माहेरी गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी आपल्या आईला आपला नवरा त्रास देतो असे सांगून हे तू कोणाला सांगू नकोस असेही सांगितले होते. तसेच आपल्या बहिणीलाही याची माहिती दिलेली होती. वेळोवेळी ती आपली आई आणि बहीण यांना या त्रासाबद्दल माहिती देत होत्या. दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी मुलांचा वाढदिवस असल्याने डॉक्टर मनीषा या बहीण रोहिणीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी आपल्या बहिणीला पती त्रास देत असलेल्या त्रासाबद्दल सांगून मनीषा खूप रडल्या होत्या. ते पाहून बहीण रोहिणी अस्वस्थ झाली होती. तेव्हा नेमके काय झाले हे रोहिणीने खोदून विचारले असता तिने सांगितले की तुझे दाजी खूप बिघडले आहेत. आता नेहमी एका महिला डॉक्टरसोबत राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्या महिलेचे सुमारे 2 वर्षांपासून आमच्या घरी येणे जाणे खूप वाढले आहे. त्यांच्या आमच्या घरातील वागणे बोलणे मला आवडत नाही. आपल्याला 2 मुली आहेत, त्या काय विचार करतील असे सांगून पतीला वागण्यामध्ये बदल करण्यास सांगितले असता ते ऐकत नाही. उलट ते दोघे घरामध्ये बिनधास्तपणे वागत असतात. मला काही कमी जास्त झाले तर तू माझ्या 2 मुलींचा सांभाळ कर असे मनीषाने रोहिणीला सांगितले. त्या महिलेच्या संपर्कात आल्यापासून घरामध्ये राहूनही
निलेशने मनीषाकडे सतत दुर्लक्ष केले. विविध कारणाने निलेश मनीषाला त्रास देत होता. निलेश कुठे जातो, केव्हा येणार याबाबत कोणतीही माहिती पत्नी मनीषाला देत नव्हता. उलट रात्री उशिरा यायचा आणि उशीर का झाला असे मनीषाने त्याला विचारले तर तो काही तिला सांगायचा नाही. मनीषा आजारी पडली तरी तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. इतका तो त्या महिलेच्या आहारी गेला होता. डॉक्टर निलेश याला मनीषाच्या आईवडिलांनी त्याला समजावण्यासाठी बोलावले होते, मात्र तो गेला नव्हता. तेव्हा सर्वजण त्याच्या घरी गेले असता त्याने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. जानेवारी 2026 मध्ये मनीषाला समजले की आपल्या घरातील सर्व गोष्टी निलेश हा त्या महिला डॉक्टरला सांगतो. त्यामुळे तिने मनीषाला फोन करून सांगितले की तू आता तुझ्या नवऱ्याला आवडत नाही, तुझ्यामध्ये दोष आहे, तू वाईट आहेस, तुझे शिक्षण कमी असून तू अल्पबुद्धी आहेस, त्यामुळे हे सर्व घडत आहे. अशा प्रकारे ती तिला बोलली. तिचे हे बोलणे मनीषाच्या खूप जिव्हारी लागले. तिला अतीव दुःख झाले. एका कोपऱ्यामध्ये बसून ती ओक्साबोक्शी रडू लागली. तेव्हा तिच्या मनामध्ये वाईट विचार तरळू लागले. ती खूप निराश झाली. आनंदी व सुखी संसाराचे तिचे स्वप्न भंग पावले. तिने मग बहीण रोहिणीला फोन केला. तिने तिला सर्व सांगितले. शिवाय ती तिला असेही म्हणाली की माझी आता पुढे जगण्याची इच्छा संपली आहे. मला काही कमी जास्त झाले तर माझ्या मुलींचा सांभाळ कर, त्यांना जीव लाव. बोलता बोलता ती खूप ओक्साबोक्शी रडली. तेव्हा रोहिणीने तिला धीर देत कसे तरी समजावत शांत केले. मनीषा ही आपल्याविषयी आई वडील बहिणीकडे तक्रार करते, यामुळे निलेश तिच्यावर खूप खवळत होता. तो तिला आता टाळू लागला होता. काही कारण सांगून तिच्याशी भांडण करून पती पत्नीचे नाते संपेल असे तो दाखवू लागल्यामुळे मनीषा मनातून खूप खचलेली होती. त्यातच एका लग्नामध्ये नवरा नवरीसोबत फोटो काढण्यासाठी मनीषाने पती निलेशला बोलावले असता तो तिच्यावर खूप चिडला. सर्वांच्या समोर तिचा पान उतारा करत मोठमोठ्याने भांडल्यामुळे मनीषा खूप खचून गेली. आता तिचा मोठा अपमान झाला होता. तो सहन करण्याच्या पलीकडे गेलेला होता. घरी आल्यावर ती खूप रडली आणि अपमान सहन न झाल्याने मनीषाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरामध्ये ती बेशुद्ध पडल्याचे घरी गेलेला तिचा भाऊ गौरवला दिसले. ही माहिती त्याने बहीण रोहिणी आणि इतरांना दिल्यावर सर्वांनी तिच्या घरी धाव घेतली. तिला तातडीने एका रुग्णालयामध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून ती मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेप्रकरणी डॉक्टर मनीषा जेजूरकर यांची बहीण प्राध्यापक सौ रोहिणी वैभव थोरात, राहणार हिरावाडी, पंचवटी, नाशिक यांनी डॉक्टर निलेश दत्तात्रय जेजूरकर, वय वर्ष 44, राहणार रेवती ब्ल्यू अपार्टमेंट, अरिहंत नर्सिंग समोर, DK नगर, गंगापूर रोड, नाशिक यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 118/2026 भारतीय न्याय संहिता कलम 108 प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. विवाहबाह्य संबंधामुळे डॉक्टर निलेश याने मनीषाला सतत मानसिक त्रास दिला, तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले असा आरोप नातेवाईकांनी करत तशी फिर्याद डॉक्टर निलेश विरुद्ध दाखल करण्यात आली. यामध्ये आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास गंगापूर पोलीस करत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षल अहिरराव पुढील तपास करत आहेत.